एका डिवोर्सी मुलीवर तुझं प्रेम आहे, तिच्याशी लग्न करणार होतास तू, आणि म्हणून आम्हाला तिला तू भेटवत नव्हतास. तुला माहिती होतं ना आम्ही अशा मुलीला कधीच सून म्हणून ऍक्सेप्ट करणार नाही, म्हणून सगळं लपून छपून चाललंय तुमचं. मला नाही वाटत की त्या चुकीचं काही बोलल्यात. आई, अनुरागला हवी ती मुलगी मिळेल आता लग्नासाठी. मग एक डिवोर्सी पदरात एक मूल असलेल्या मुलीशी का करावं त्यांनी लग्न? तुम्हीच मला सांगा. आई, प्रॅक्टिकली एक आई म्हणून विचार करा. त्याची आई जे काही बोलली ते रास्त नाही का वाटत आहे तुम्हाला? आसावरी, काय झालं हे सगळं? बिचारी आपली शुभ्रा इतकी गोड मुलगी आहे, इतकी चांगली, इतकी गुणी आहे, का नेहमी तिच्याच बाबतीत असं घडतं? एवढी लहान होती, एवढ्या नाजूक अवस्थेत आई वडील दोघंही गेले एकदम. आपण दोघांनी मिळून तिला सावरलं त्याच्यातनं. नंतर किती मनापासून तिने सोहम बरोबर संसार केला. सोहमने तिची घोर फसवणूक केली, त्यातूनही फक्त शुभमकडे बघून ती सावरली. आता वाटलं होतं सगळं नीट होत आहे, सगळं चांगलं होईल तिच्या आयुष्यात, आणि हे असं घडलं. त्या अनुरागच्याही काय काय बोलल्या शुभ्राला. आपण फक्त ऐकून घेण्यापलीकडे काहीच करू शकलो नाही. माझं चुकलं, माझ्यामुळेच झालंय सगळं. मी अनुरागच्या आईला बोलवायला नको होतं का? नाही, तुम्ही बोला ना, सांगा ना मला. नाही सॉरी, मी या प्रश्नाचं खरं उत्तर दिलं तर तुला नाही आवडणार. नाही, तुम्ही स्पष्टपणे बोला. तुमचं मत खूप महत्वाचं असतं नेहमी. माझी जी काय चूक आहे ना, मला सांगा. सॉरी, तू असं करायला नको होतंस. मी तुला म्हणत होतो शुभ्राला आधी कल्पना दे, परस्पर निर्णय घेऊ नकोस. शुभ्राशी बोलायला हवं होतंस, अनुराग आणि लीना मॅडमशी पण बोलायला हवं होतंस. ते लीना मॅडमच्या चेहऱ्यावरनं स्पष्ट दिसत होतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. कदाचित ते अनुरागची आहे असं काहीतरी रिॲक्ट होईल याची त्यांना कल्पना असणार. पण आपले इतके चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. अनुरागनी किंवा लीनाताईंनी जर आपल्याला आधी काही सांगितलं असतं, कल्पना दिली असती, तर हा गोंधळच नसता झाला. अगं पण त्यांना आपण थोडा वेळ दिला असता तर कदाचित ते बोललेही असते ना. आणि अनुरागचं म्हणशील तर त्याची अवस्था शुभ्रासारखीच झाली असणार, त्यालाही धक्का बसला असणार. आणि लीना मॅडमचं म्हणशील तर त्यांना संकोच वाटला असेल. एखादा स्वभाव असतो, स्पष्टपणे नाही बोलत माणूस. पण थोडी घाई केली आपण जर त्यांना थोडा वेळ दिला असता, त्यांच्याशी बोललो असतो, तर आज ना उद्या त्यांनी आपल्याला काय नेमका प्रॉब्लेम आहे ते सांगितलं असतं. आपलं चुकलंच. अनुरागच्या आईशी बोलण्याआधी अनुराग आणि लीना मॅडमशी बोलायला हवं होतं. बिचारी माझी शुभ्रा, तिची काहीही चूक नसताना तिला किती ऐकून घ्यावं लागलं. नाही, शुभ्राला तर वाईट वाटलं असणारच, याबद्दल काही शंकाच नाही. पण अनुरागच्या घरी काही परिस्थिती वेगळी नसणार. इथे तरी त्या एवढंच बोलून इथून गेल्या. तिथे अनुरागला आणि लीना मॅडमला काय काय ऐकून घ्यावं लागलं असेल कोणास ठाऊक. चुकलंच माझं, माझ्यामुळे सगळ्यांना एवढा मनस्ताप झाला. पण शुभ्राच्या चांगल्यासाठीच मी करायला गेलो. हे सगळं मान्य आहे सावरी, पण शुभ्राच्या आयुष्याचे निर्णय तरी तू घेऊ नकोस ना, ते तिला घेऊ दे. अहो पण मी नाही सावरी, तिला आपण स्पेस दिलीच पाहिजे. आपण तिला सल्ला देऊ शकतो, तिच्या बाजूने उभं राहू शकतो. तिचा एखादा निर्णय पटला नाही तर तिच्याशी बोलू शकतो. पण तिच्या आयुष्याचे निर्णय हे तिलाच घेऊ दे. सोहमने शुभ्राला कधीच मोकळीक दिली नाही. ती नेहमी बिचारी दबून असायची, पण आता तशी परिस्थिती नाहीये. तू सोहमसाठी निर्णय घ्यायचीस कारण त्याला गरज होती. तो वाहवत जाईल अशी तुला भीती होती. पण शुभ्राचं तसं नाहीये. शुभ्राला तिचं चांगलं वाईट कळतं. आता तिला फक्त आपल्या सपोर्टची गरज आहे. अनुरागही चांगला मुलगा आहे.
शुभ्रा अनुराग बरोबर आनंदात राहील याची आपल्याला खात्री आहे. आता त्या दोघांचं नातं त्यांनी कशा प्रकारे पुढे न्यायचंय ते त्यांनी ठरवायचंय. आपण त्यामध्ये पडायचं नाही. शुभ्रा आणि अनुराग दोघेही शहाणे आहेत, समजूतदार आहेत. ते जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. तो आपण शांतपणे बघायचा फक्त. मला बोलायचंय तुझ्याशी आई. तुला माझं आणि शुभ्राचं लग्न व्हायला नको आहे ना? ठीक. मी शुभ्राशी लग्न करणार नाही. अनुराग, उशिरा का होईना पण तुला अक्कल आली. मी तुझ्यासाठी इतकी छान मुलगी बघेन ना. माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे. मी शुभ्राशी लग्न करणार नाहीचा अर्थ असा होत नाही की मी दुसऱ्या कोणाही मुलीशी लग्न करेन. ते तसंही होणार नाहीये. शुभ्राशी मी लग्न करणार नाहीये, पण माझ्या आयुष्याची साथीदार म्हणून मी फक्त शुभ्राची निवड केली आणि मी शुभ्रा बरोबरच राहणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी तू कोणाचीही निवड कर, कुठलीही मुलगी निवड. मी फक्त आणि फक्त शुभ्रा बरोबरच राहणार आहे आणि हा माझा निर्णय अगदी पक्का आहे. शुभ्रा, तू किती प्रयत्न कर, एकमेकांची साथ आम्ही कधी सोडणार नाही. म्हणजे या मुलीशी लग्न न करताच तू हिच्याबरोबर राहणार आहेस? अरे काय आहे सगळं? म्हणजे मला विरोध करायचा म्हणून तू काही करशील? लोकांचा तरी विचार कर ना. लोक काय म्हणतील? का करतोस हे सगळं? मला त्रास देण्यासाठी ना? सासूबाई, तुम्हाला तरी पटतंय का हे? काकू, मी बोलू का थोडं? मला माहिती आमचा हा निर्णय न पटण्यासारखा आहे पटकन, पण प्लीज जमलं तर थोडं समजून घ्या. माझा मुलगा अजून लहान आहे खूप. तो खूप डिस्टर्ब आहे सध्या. त्याला आमच्यातलं हे नातं नाही कळणार.
म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय काकू. तुझा निर्णय डिपेंड करण्याची गरज नाहीये तुला शुभ्रा. जेव्हा मला लग्न करायचं होतं ते लग्न तू होऊ दिलं नाहीस, आणि आता मला लग्न नाही करायचं तरी तुला प्रॉब्लेम आहे. हो, मला आहे प्रॉब्लेम. मला या मुलीचाच प्रॉब्लेम आहे. काय ग, माझ्या मुलाने का घ्यायची जबाबदारी तुझ्या तुटलेल्या लग्नापासून झालेल्या मुलाची? त्याने का दुसऱ्या कोणाच्या मुलाला आपलं मानावं? आई बास, थोडं सेन्सिबल बोल आणि प्लीज ओव्हर रिॲक्ट करू नको. अनुराग थांब. काकू, अहो माझ्या बबडूची जबाबदारी अनुरागवर पडू नये म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतलाय ना. आम्हाला खरंच एकमेकांची साथ हवी आहे काकू. आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. वा ग वा, तू तुझ्या सोयीचा निर्णय घेऊन मोकळी झालीस आणि आता त्याच्यामध्ये माझ्या मुलाला खेचतेस. आई बास, हा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतलेला आहे आणि तो निर्णय आता बदलला जाणार नाहीये. आणि तू ऑलरेडी खूप अपमान केलाय शुभ्राचा. तुला पटत नाही ना हे? नो प्रॉब्लेम, तू इकडनं निघून जा. तू थांबूच नकोस इकडे. तुला कोणी अडवणार नाही, ना मी ना आजी. तू निघून जा इकडं. अनुराग नाही शुभ्रा प्लीज. मला माहिती मी रूडली वागतोय, पण काही केलं तरी माझी आई ऐकणार नाही. तिचंच म्हणणं ती खरं करणार. हे बघ माधुरी, अनुराग म्हणतोय ते बरोबर. तू इथनं गेलेलंच बरं. मला घरात वाद नकोय. त्याचं म्हणणं काही तुला पटणार नाही आणि आता त्याला मी त्याचा निर्णय बदलायला सांगणार नाही. काय झालंय हे? इतका स्लो झालाय ना माझा लॅपटॉप, काही कामच करता येत नाहीये. तू तुझ्या विचारांचा स्पीड जरा स्लो केलास ना तर त्या लॅपटॉपचा स्पीड आपोआप थोडासा वाढेल बघ. तुमच्या मनात नाही येत विचार? येतात की, पण काय आहे, आपल्या विचारांना आपल्याला योग्य दिशा देता आली पाहिजे. नाहीतर ते विचार आपल्याला त्यांच्याबरोबर घेऊन जातात आणि आपण भरकटत बसतो. मग खरंच माझं मन भरकटत चाललंय. म्हणजे शुभ्राचं म्हणणं मला कळतंय पण वळत नाहीये. म्हणजे शुभ्राचा विचार पूर्णपणे चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण तो वेगळा आहे आणि म्हणून तो पचवणं तुला जड जात आहे, असंच ना? आता बघा ना, शुभ्राचं अनुरागवरती प्रेम आहे पण तिला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. आणि मला मान्य, अनुराग खूप चांगला मुलगा आहे. अहो पण उद्या त्याच्यात काही झाले वाद आणि अनुरागने तिला सोडून दिलं तर शेवटी लग्न म्हणजे कमिटमेंट असते ना. शुभ्रा सोहमचंही लग्न झालं होतं की, कमिटमेंट होतीच ना. तरी सोहम शुभ्राला सोडून गेलाच ना. हे बघा सावरी, त्याला सोडून जायचंच असतं ना, तो सोडून जातोच. त्याला कुठलीही कमिटमेंट अडवू शकत नाही. आणि ज्याला साथ द्यायची असते तो आयुष्यभर साथ देतो. त्याला कमिटमेंटची गरजच भासत नाही. पण प्रश्न आहेच ना, म्हणजे लग्न न करता ते दोघं एकत्र राहणार आहेत का वेगवेगळे राहणार आहेत? त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायचे, हे ठरलंय ना आपलं. ते जे काय ठरवतील त्याला आपण सपोर्ट करायचं. आणि सगळं खूप कठीण आहे हो, जगा वेगळं आहे. मग आपण कुठे जगाला मान्य असलेला निर्णय घेतला? आपलंही नातं जगा वेगळंच आहे की.
लोक सुरुवातीला बोलले, हसले, टीका केली. आपण सोडली का एकमेकांची साथ? नाही. आपण अजिबात बदललो नाही असावे. जगाला आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावला आपण. लोकांना आपलं नातं ऍक्सेप्ट करावंच लागलं. पण मग अनुरागच्या आईचं काय? ते ऍक्सेप्ट करतील अनुराग आणि शुभ्राचं हे असं नातं? माहित नाही. पण तसं बघशील तर दत्ताला तरी कुठे सुरुवातीला आपलं नातं मान्य होतं. आणि आता मुलगा मानतो तो मला चप्पल चोर म्हणतो. हे बघा सावरी, सगळं पटापट सगळं ठीक होऊन जाईल असं नाही. तशी अपेक्षाही ठेवू नकोस. थोडा वेळ दे. आपली मुलं काहीतरी वेगळ्या मार्गाने जाऊ बघतायत. आपण त्यांची उमेद वाढवूया. कसं जमतो तुम्हाला हे असं तटस्थ राहून फक्त सपोर्ट करणं? कारण तू आई आहेस आणि मी बाप आहे. असं नका म्हणू. मला माहितीये तुम्ही किती शुभ्राची काळजी करता, तुमचा जीव किती तुटतो तिच्यासाठी. हो, पण तू टेन्शन घेतेस, हा स्वभावातला फरक आहे. तू घेतेस, मी नाही घेत. हे बघ, तू विचार करू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. आपल्या मुलीचं सगळं पुढे छान होणार आहे. मला कोणी नाही पकडू शकत. हाय शुभम. बबडू, थांब राजा, कुठे निघालास? मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. पण मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. ऐक ना, मी असं ठरवलंय की मी तुझा डॅडा नाही होणार आहे. मला फक्त तुझा फ्रेंडच राहायचंय. मी नाही करणार आहे शुभ्राशी लग्न. आता बोलशील ना माझ्याशी? नाही. तरी पण नाही. जाऊ दे, मग मी जातो आता कायमचा. नाही थांबत मी आता. बाय. नाही. तू मला फ्रेंड म्हणून हवास. बघा सावरी, मी तुला म्हटलं होतं ना, माणसं फक्त रक्ताच्या नात्याने जोडली जात नाहीत, तर प्रेमाच्या नात्यानेही जोडली जातात.